नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी 4 झाडं जी घरामध्ये पैसा येण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राप्रमाणे ही झाडं खूप शुभ देखील मानली जातात. ही 4ही झाडं दिसायला खूप सुंदर आहेत आणि तेवढीच उपयोगी आहेत. तर चला ही झाडं आहेत तरी कोणती हे बघूयात. सगळ्यात पहिलं आहे जेड प्लांट, ज्याला कुबेराचं झाड असं देखील म्हणतात. कुबेर हा धनाची देवता आहे आणि त्याच्यामुळं जेड प्लांट घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्राप्रमाणे हे जे झाड आहे ते घराच्या एंट्रन्स जवळ ठेवतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पैसा आकर्षित होण्यास आणि घरात आलेला पैसा टिकून राहण्यास मदत होते. अतिशय सुंदर दिसणारे हे झाड मेंटेनन्सला देखील खूप सोपं आहे. याला फक्त दिवसातून 3 ते 4 तास सूर्यप्रकाश लागतो आणि दिवसाआड पाणी घालावं लागतं. या व्यतिरिक्त या झाडाची कुठलीही काळजी घ्यावी लागत नाही आणि जेवढं हे झाड वाढतं, जेवढं हे झाड घरामध्ये हिरवं राहतं, तेवढा घरामध्ये पैसा येतो, भरभराट होते असं म्हणतात. जेड प्लांटच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती घरामध्ये लावू शकता. दुसरं आहे मनी प्लांट. खरं तर मनी प्लांटचं नाव आहे पोथोज, पण हे झाड जर तुमचे काही फायनान्शियल रिलेटेड प्रॉब्लेम असतील, तुमचे कुठे पैसे अडकले असतील, तर हे झाड घरात लावल्यामुळे ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागतो. त्याच्यामुळे याला मनी प्लांट असं म्हणतात. साध्या कटिंगपासून पण हे झाड उगवतं. त्याच्यामुळे हे झाड विकत न आणता चोरून आणून लावावं असा एक गमतीशीर समज आमच्याकडे आहे. तुमच्याकडे असा काही समज आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असे छान छान गार्डनिंग रिलेटेड, झाडांच्या रिलेटेड व्हिडिओ टाकत असते, ते तुमच्यापर्यंत जेणेकरून पोहोचतील. मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये दोन्हीही प्रकारे हे झाड खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आणि हे दिसायला खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही ॲज अ डेकोरेटिव्ह आयटम म्हणून घरामध्ये देखील ठेवू शकता. हे झाड एक उत्तम एअर प्युरिफाईंग प्लांट आहे. त्याच्यामुळे घरात मनी प्लांट असल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास देखील मदत होते. तिसरं झाड असं आहे जे प्रत्येक घरामध्ये सापडतं, ते म्हणजे तुळस. कारण तुळस आपल्याकडे खूप पवित्र मानली जाते, शुभ मानली जाते आणि त्याचबरोबर तुळशीच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. त्याच्यामुळे घरामध्ये धनधान्य, पैसा, भरभराट, समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तुळशीचं झाड हे आजूबाजूच्या वातावरणामधील निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतं आणि पॉझिटिव्हिटी वाढवतं. त्याच्यामुळे घरासमोर, दाराच्या समोर हे झाड लावलं जातं, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये एंटर करणार नाही. ह्या झाडाची काळजी घेणं देखील खूप सोपं आहे. त्याच्यावरचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन ते नक्की चेक करू शकता. सर्दी, ताप, खोकला, BP, शुगर अशा अनेक आजारांवरती तुळशीचा वापर केला जातो आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये तुळशीचं खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर त्याला इंग्लिशमध्ये होली बेझिल असं देखील म्हणतात. हे झाड घरासमोर जर हिरवंगार, भरगच्च आणि दाट असेल तर ते खूप शुभ असल्याचं प्रतीक मानलं जातं. सगळ्यात शेवटचं झाड आहे ते म्हणजे स्नेक प्लांट. हेल्थ, वेल्थ आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक म्हणून हे झाड घरामध्ये लावलं जातं. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. तुमचे फायनान्शियल रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर घरात आलेला पैसा टिकून राहण्यास मदत होते स्नेक प्लांटमुळे. अगदी पानाप्रमाणे हे झाड असतं, फक्त स्नेक प्लांटची पानं अशी सरळ वाढत जातात आणि ह्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज देखील मिळतात. स्मॉल, लार्ज अशा दोन्ही प्रकारचे स्नेक प्लांट येतात आणि कुठल्याही प्रकारचं झाड तुम्ही घरामध्ये लावलं तर ते तेवढं शुभ मानलं जातं. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.